खर्चावर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, एम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्सरे, पैथोलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉइंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 88 03 36 37 38। नागराळ येथे महिला दिन उत्साहात स्पर्धा परीक्षा यशस्वी गुणवंतांचा सत्कार। विद्यार्थ्यातील उत्स्फूर्त गुणांच्या विकासाला संधीचा अभाव, वाढती बेरोजगारी व परीक्षातील भ्रष्टाचाराने आज विद्यार्थी युवक अस्वस्थ आहेत। तथापि संकट ही संधी असते याचे भान ठेवून युवकांनी जिद्द चिकाटीच्या प्रयत्नांच्या बळावर निर्धाराने स्वतःला सिद्ध केले पाहिजे, असे प्रतिपादन पुरोगामी सामाजिक कार्यकर्ते FY पाटील यांनी केले। नागराळ येथे महिला सन्मान दिनाचे औचित्य साधून ग्रामविकास वाचनालय व FY पाटील समाज प्रबोधन अकॅडमी आयोजित स्पर्धा परीक्षा यशस्वी गुणवंतांचा सत्कार समारंभात ते बोलत होते। या प्रसंगी ते म्हणाले, शिक्षण क्षेत्रात गुणवंतांच्या विकासाला संधी नाही, निर्मितीक्षम शिक्षणाकडे दुर्लक्ष आहे। शिक्षणाच्या खाजगीकरणाने गरिबांना महागडे शिक्षण परवडत नाही। शिक्षणाने भाकरीचा प्रश्न सुटत नाही, दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत आहे। सार्वजनिक उद्योग मोडीत काढले जात आहेत। कॉर्पोरेट क्षेत्रात आधुनिकीकरणाने कामगार कपात व कॉन्ट्रॅक्ट बेस फिक्स वेतनाला प्राधान्य आले आहे। ही मानवी संपत्तीची धूळधाण करणारी व्यवस्था बदलून मानवी संपत्तीच्या सर्वांगीण विकासाचे धोरण घेणारी व्यवस्था प्रस्थापित केली पाहिजे। या प्रसंगी शासकीय सेवेतील स्पर्धा परीक्षा यशस्वी गुणवंत सिद्धांत पाटील, अक्षय पाटील, ऋत्विज चव्हाण, कीर्ती अमित पाटील, नीलम निवास जाधव यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। समारंभाच्या अध्यक्षस्थानी सरपंच शांताबाई दिंडे होत्या। समारंभाला उपसरपंच अपर्णा मस्के, माजी सरपंच वनिता पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष नंदा पाटील, सुवर्णा पाटील, स्वरांजली पाटील, अनुराधा पाटील आदी महिलांसह पांडुरंग हजारे, विकास पाटील, अमित पाटील, दिनकर पाटील, पोपट पाटील, महादेव पाटील, प्रदीप पाटील, सुनील पाटील, ग्रंथपाल राहुल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी प्राध्यापक शंकरराव कुंभार म्हणाले, विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोनाने ध्येयपूर्तीसाठी वेडे होऊन बेहोश झाले पाहिजे। या प्रसंगी मोहम्मद सैदापुरे व गुणवंतांच्या वतीने सिद्धांत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले। संयोजन मुख्याध्यापक रफिक मुल्ला, महादेव पाटील, माजी मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांनी केले। ती इमारत ज्या पायावर उभा राहिलेली असते त्या इमारती उत्तुंग दिसतात। तसा आज ह्या ज्या महिला इथे उपस्थित आहेत त्या ह्या सगळ्या समाजाच्या चालीरीती परंपरा वाईट ज्या होते त्याला त्याने विरोध केला। महिलांना महिला म्हणून जगण्याचा हक्क